हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळेजण कसे आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून तुमचे हृदयातून आभारी. जतच्या यल्लम्मा देवीच्या यात्रेला तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण. सगळेजण या. असो, मी तर आलेले आहे आणि आम्ही सगळेजण पुन्हा एकत्र. फक्त एवढंच कमी जाणवत होती की संदीप पण पाहिजे होता. राहिली गोष्ट तुमचे दादा. किट्टो तर काय एन्जॉयच करते, त्यामुळे आमच्या मनात एक होतं की संदीप आणि जर तुमचे दादा असते तर मग आई म्हणत होती की बाबा परिपूर्ण फॅमिली झाली असती. पण ते जर वेळेच आहे, कोणी ना कोणीतरी दांडी मारलेलं असतं. असो, ह्या ना सकाळी लवकर उठलेल्या होत्या आणि त्याने उठून डाळ घालून त्यांचं काय पोळ्यांचं वगैरे ते सगळं त्यांचं सुरू होतं. कारण आज 2 सुवासनी असणार आहेत. आता मी तुम्हाला जर सांगेन पुढे जाऊन ही सुवासनी का कशासाठी, थोडंसं तुम्हाला हे पण बघायला मिळेल की बाबा अशा पण म्हणजे ह्याच्या पण सुवासण्या घातल्या जातात का. कारण हे आमच्यात ना आमचे आजोबा होते तेव्हापासूनची ही पद्धत आहे आणि तीच पद्धत आईबाबांनी पण पुढं फॉलो केलेली आहे आणि आता ह्या सुना त्यांना पण म्हणजे ते शिकवलं गेलं आहे. अगर असं त्याच्या बाळाला जर आंघोळ पिंगोळ घालत्या का नाही तू? नवीन बाळ घ्यायचं. एक गप रे. ए बाळाला टुची करूया आपण जरा. हा झालाय बाळाला, हा झालाय नाही मग काय झालंय? कशाला ह्यो टेप कमी आहे काय घरात? तर बघा आईने मी घेतलेली साडी नेसले. सगळ्या घे ना खाली. पिन बघू दे, ब्लाऊज बघू दे. ते सर ना मागू तिकडं. पिन करू का तुझे? हा लक्ष ठेव तेवढं. हा ठेवतो. हा मग सांगशील का नाही? बाई माघारी आण रिळी एवढी मोठी आहे तर. हा नदर राख म्हणते रे. लक्ष दे. आई बस बघू गाडीवर. आई जेव्हा गाडीवर बसवून न्यायची ना. आई चालत तुम्ही गाडी गाडीच्या मागे पळवणार. हा का भैया कसं बघते? आ बर बर. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. सगळेजण या चहा प्यायला. मी आता आवरलेले आहे. 9:15 वाजलेले आहेत. अजून आई वगैरे आलेली नाही, गेलेली. आता सगळी येतील. चहा पिणार आहे? नाही फोल्ड नको, अशाच टाक पसरून. हा एवढी मोठी पाटी कोणाची आहे ग? एक अशी मला एक अशी पाटी घ्यायची आहे मोठी. हा जत्रत नाही घेऊया. मला एक पाटी घेऊन दे बरं का तू. हा तू घेऊन दे मला. चालेल. छान आहे की बघ. मला आयुष्य घेऊन देणार आहे ना. बघ पोरग किती छान आहे. मी नुसतं एक पाटी पाहिजे मला म्हणताना जत्रत न घेऊया म्हणते. ते म्हटलं ते आता आलं ग की घेऊया. सागर गत लगेच बोलतो या. सागरला पण काय सांगितलं ना. हा तुला हे करून देतो म्हणतं. मोजले का? हा मोज. मॅगी पार्टी चालू आहे. वाव, कशी लागते मॅगी? हा हे बघा. बारका संदीप मामा.
खाव 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 पटपट पटपट. ए त्यांना तुला कसं मारलं तुला तुला त्याला हातावर मारलं होतं ना तू कसं काय मारलं त्याला काय नाही झालं आता. सॉरी म्हण आ त्याला काही फरक पडत नाही बडवा एकामेकाला त्याच्या एंटरटेनमेंटसाठी ही मारायला लागले ते आपापल्या हातावर त्याचं काहीच रिॲक्शन नाही. ते गाडी उगाच फिरवू नको मला गाडी दे ना सर सांग दाद्याला द्यायला आत्याला गाडी शिकायची आहे द्या म्हणाव जातलं जाताना आणि मला न्यायचं आहे मला शिकायला त्या बघायचं होतं. चला बाय हां येईल का मला ह्याला काय घातलंय का गाठले सगळं 3 चपात्या खाल्ला ना. होय पाताळ पाताळ असते ते नंतर घालूया आणि इथनं हालत नाही जायला नाही जात नाही इथनं. तुम्ही पिल्ले तर इथं ना आम्ही वाट बघत होतो सागरची. रात्री 11ला सागर JCB घेऊन निघालेला होता. आमच्या इथे ना खलाटी गाव आहे तिथली लकाबाई म्हणून जी देवी आहे त्या देवीला खास देवीच्या दारात पूजा करायची बाबांची इच्छाच होती पहिल्यापासून कधीही गे करत तिथं पूजा करायची म्हणजे करायची. त्याच्यासाठी कोल्हापुरातून JCB आलेला आहे. रात्री 11ला ते दोघं निघाले. आम्ही दुपारी 4ला म्हणजे घरातून म्हणजे 3च्या दरम्यान पाहिलं असेल तुम्ही बाहेर पडलो आणि हे संध्याकाळी रात्री 11ला बाहेर पडलेले आहेत. काय कोणाला ताळ नाही मिळ नाही अशा पद्धतीनं आता आलेले आहेत. आणि आईन बाबानं काय केलं सकाळी त्यानं तिकडून आला तसं JCB डायरेक्ट तिकडं खलाटीला वळवला तिथंच पुजाऱ्यांच्या तिथं आंघोळ वगैरे केली आणि इथून आई आणि बाबा सकाळी गेले तुम्ही पाहिलं. इथून जाऊन पुजाऱ्यांच्या हातून तिथं पूजा वगैरे सगळी केली आणि त्याच्यानंतर मग आता आणलेलं आहे घरी. चिक्कल लागेल चिक्कल चिक्कल कोल्हापूरचे नारायण कोल्हापूरचे नारायण गेलो म्हणजे ती शाळेची ट्रिप गेली हो या बाई ह्यात काय ग कसलं गवात काढून दिलंय त्याने मेनू हे एवढा किती जण आहे आपण चौघी ना तू मी आहे हे असं दोरत निघत नाही आम्ही बघा सागरला आम्ही सांगणारच होतो की बाबा तू येताना गजरे घेऊन ये कारण आज सुवासनी वगैरे आहेत ना पण त्यानं ना मी फोन केला गजरे घेऊन ये तो म्हणला बाई मी आधीच घेऊन ठेवलेत म्हणला गजरं कोल्हापुरातून येतानाच त्यानं हे गजरे जे आहेत ते हार घ्यायला गेला आणि तिथे घेतला होता कारण त्याला माहीत होतं की बाबा हे मला फोन करणारच आणि मला सांगणारच की बाबा गजरे घेऊन या असे कोणाकोणाच्या घरात माणसं आहे ती जरूर सांगा. तर असो रसिका किती छान दिसते बघा साडी जी आहे ही कलर जो आहे ना तिला छान उठून दिसतोय आणि ब्लाऊज तिचा परफेक्ट शिवलाय आणि सिंपल अशी आईची पण केसवर बांधून आईला पण गजरा वगैरे घातला कारण हे त्यांचं आम्हीच करायचं नाही तर मग ते असंच दिवसभर नुसतं कामात पळतात. JCB आणसर काय दमछाक झाली आता जरा आराम कर खाऊन पिऊन आणि पूजा झाली की आराम कर. पूजा झाल्यावर ते रोख मारा आले सोडणार कुठशी मशीनीकडे वळवले ते माणूस आला. माझ्या ना पोटाला अजिबात पाणी पचत नाही आहे आणि येताना बिस्लरी वगैरे आम्ही घेऊन आलतो पण नंतर दादानी काय केलं तुमच्या की पाणी पचत नाही आणि रात्रभर पोट दुखेलं म्हणून आहे ना घरातला बाटला काढला फिल्टरचं पाणी भरलं आणि तेच JCB मध्ये टाकलेलं होतं म्हणजे आम्ही जाईपर्यंत आम्हाला पुरेल ह्या हिशोबानं. हे नेसो कुठली पण नेसो आणि एक तू आईला सांगितलेली एक आईला आणल्या हिरवी नाही ते काठ हिरवा येते की लाल आणि काठ हिरवं होय थंडी अशीच आहे हा तिला काठ हिरवा येते बघा खालचीला हा बघा उघडून बघा की इकडून काढा हा केळीच्या सुवासने येत्या. मला 2 साड्या घेऊन ये म्हणताना मी 2 आणल्या
हो का हिरवागार आहे पदर. ही नेसवायची बायला पण सुटी हा तिला हा वटी भरायची बांधत बायकन फुलावायचं काम. आई लागले देवपूजा करायला. 10 वाजल्या म्हणा नाही 12 वाजले. उचल ना लागी ना मला दे की काहीतरी खायला. मला पेढ तर देऊ लागतं. किती कांदे चिरायचं काय आई भज्याचं खेटका काढली. अरे त्याला दे ग पेढा. तर वाळेखिंडीचा पेढा या रसाला कुठं मिळाला रस्त्यात घेऊन आल्या. माझ्या सासरचा पेढा आहे. चालू भजी बनवायचं काम नाही का. मोठा करायची हा बारीक होता हो. हा स्वामींचं तोंडच दाखवून टाकलं तू आई स्वामींना बसना ते पूर्ण तोंड झाकलंय स्वामींचं. थांब मी तुला मला कापूस दे. मी तुला करून देते कापूस दे. तर असं कधी मोठं झालं ना याच्यामध्ये कापूस भरायचा. हा यात कापूस भरला ना व्यवस्थित होतं. मी तुला भरून देते. आता घाल बघू. वरच्या वर नुसती ठेव बसते का. किती लेट तर ही आहे विद्याला मला तर वाटत नाही कोणी ओळखत नसतील कारण 2-3 वर्षापासून विद्या इकडे आल्यानंतर तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसत असेल. विद्या एक आपली पहिली सबस्क्रायबर होती. आता खूप चांगली मैत्रीण आहे एक बहीण म्हणा. तिची माझी ओळख जी आहे ती यूट्यूबमधूनच झालेली आहे. पण नंतर तिला कळलं की ती आमच्या एरियात राहते ना आम्ही तिच्या घराजवळ राहतोय. त्याच्यानंतर आईचं तिचं बॉन्डिंग खूप चांगलं जमलं. मग एकामेकीला बोलवत. तर सुवासनीचा मान तिला पण दिलेला होता आईने. त्यामुळे ती पण आली. मला पण भेटायचं झालं सगळंच झालं. चला व्हिडिओचा एंड करते कारण इकडे गावाकडे नेटवर्क प्रॉब्लेम खूप आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला छोटा पाठवत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.